ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, आज मी आपल्याला एक माझा 169 क्रमांकाचा व्हिडिओ या ठिकाणी करत आहे. आणि पुण्यातील एक भक्त श्रीयुत अ.वी. परांजपे उर्फ अप्पा परांजपे यांचा एक गुरुगौरविका पुष्प 1 एक लेख प्रसिद्ध झाला आहे 144 ते 151 पानावर. आणि त्याच्यात लिहिले, भूकंपामुळे वाचलो. या लेखावर मी आज आपल्याशी थोडं बोलणार आहे. आणि अप्पा परांजपे हे पुण्यामध्ये राहत होते आणि ते देखील जयंतराव फाटकांचे स्नेही होते आणि एकाच ऑफिसमध्ये ते काम करत होते. ते देखील सायंटिस्ट या पदावर आर्मामेंट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते, डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये. आणि अप्पा परांजपे हे देखील 71च्या आसपास कधीतरी गुरुदेवांकडे यायला लागलेले आहेत. आणि त्यांना गुरुचरणी आणण्याचं जे कार्य आहे ते जयंतराव फाटक यांनीच केलेलं आहे. योगायोगाने हे दोन्ही व्हिडिओ मी लागोपाठ करतोय, हा भाग वेगळा. आता या ठिकाणी भूकंप वाढल्यानंतर आपल्याला कदाचित ती नैसर्गिक संकट वगैरे वाचेल, परंतु हे नैसर्गिक संकट वगैरे काही नव्हतं. जे काही भूकंप झाला होता तो अप्पा परांजपे यांच्या मनात झालेला होता. हा त्याचा एक पुढे अर्थ तुमच्या लक्षात येईल. अप्पा परांजपे, आता मी त्यांना माझ्या स्नेहीत होते त्यामुळे त्यांना अप्पा कायम म्हणणार आहे. तर अप्पा परांजपे यांनी श्रीगुरूंकडे येण्याकरता जयंतराव फाटकांच्यामुळे ते आले, परंतु त्यांना काही मागण्या करायच्या होत्या गुरुदेवांकडे, प्रापंचिक किंवा असं काही नव्हतं. किंबहुना त्या गोष्टीवर त्यांचा विश्वासच नव्हता. म्हणजे या परंपरेत हे जे साधू संन्यासी यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवावा असं काही त्यांच्या मनात श्रद्धा वगैरे काही नव्हती. त्यांनी इथं कबूल केलेलं आहे. परंतु या सर्वात विश्वाची एक नियंत्रण करणारी शक्ती कोणतरी असावी असं मात्र त्यांना वाटत असत होतं. आणि मग त्याप्रमाणे लहानपणापासून त्यांच्या मनात एक अपूर्णत्वाची भावना होती आणि पुष्कळ वेळा ती तीव्र होत असे. वयाच्या 7-8व्या वर्षापासून ते अस्वस्थ होत असत, रात्र जागत असत. आणि विश्वाचं नियंत्रण आहे, सर्व शक्ती संपली आहे, विश्वाचं होणार काय, पृथ्वीचं काय होणार नाही ही त्यांना काळजी वाटत होती. मानव जातीचं काय होणार आहे, मृत्यूनंतर काय होईल माझं, असे सगळे अनंत विचार त्यांना छळत असत. आणि मग हे करण्याकरता, म्हणजे हा विचार मनातला दूर व्हावा याकरता त्यांनी आपल्या श्रीगुरूंचं दर्शन घेतलं. आणि श्रीगुरूंनी त्यांना आश्वस्त केलं की तुमच्या मनातले हे विचार सगळे थांबतील, पण मी तुम्हाला एक मंत्र देतो, या सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मंत्र देतो, त्याचं जप पहाटे करा, ध्यान करा व ध्यानाची बैठक हळूहळू वाढून रोज 1 तास करा. आता पहिल्याच भेटीत असा मंत्र वगैरे गुरुदेवांनी फार क्वचित लोकांना दिलेला आहे. बघा, फार क्वचित. मुळामध्ये आपले सद्गुरू त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांना मंत्र वगैरे काही देत नसत. ते एवढंच सांगत, या शक्तीचं स्मरण ठेवा, या श्रीगुरूंचं स्मरण ठेवा, या शक्तीवर विश्वास ठेवा, तुमचं सगळं इप्सित पूर्ण होईल असं सांगत असत. पण एखादा भक्त ज्यावेळेस काही त्यांच्याकडे विशेष मागणी करत असेल त्यावेळेस त्यांनी काही साधना उपासना करा असं सांगितलेलं आहे. पण ते प्रमाण फार कमी होतं. आता या ठिकाणी त्यांनी पहिल्याच भेटीत सांगितलं आणि पहिल्याच भेटीत सांगितल्यानंतर यांनी ते करावं म्हणून उत्सुकतेने त्यांनी सुरू केलं. पहिले काही दिवस त्यांनी केलं, पण नंतर ते करण्याचा त्यांना थोडा कंटाळा यायला लागला आणि ती साधना बंद झाली. पण नंतर 1 महिन्या 2 महिन्यांनी परत ते नगरला आले आणि माझ्या हातून आपण सांगितलं काही साधना होत नाहीत, तर काय करावं. तर गुरुदेव म्हणले, तुम्ही प्रयत्न करा,
हे घडलं तरच तुमच्या त्या विचाराला मुक्ती मिळेल. आणि म्हणून त्यांनी ती केलं. पण ते असं लिहित आहेत की स्वतःच्या माझ्या मनात आतच नसल्यामुळे ते सर्व बंद पडलं. आणि हा क्रम झाल्यानंतर मात्र मग त्यांनी परत देवस्थानमध्ये काही लवकर पाऊल ठेवलं नाही. श्री दत्त देवस्थानमध्ये जेव्हा 1994 साली आपल्या वास्तुशांतीचं आयोजन केलं होतं, तर त्याला जयंतराव फाटकांकडनं त्यांना निमंत्रण पण मिळालेलं होतं गुरुदेवांकडनं. पण त्यालाही ते काही गेलेले नाहीत. आणि त्यानंतर काही काळात त्यांच्याकडे एक सज्जन गृहस्थ आले. ते भगवद्गीतेच्या प्रचारासाठी काम करत होते आणि चातुर्मासात आपलं गाव सोडून ते इतरत्र तो प्रचार करत असत. तर एकदा त्यांनी अप्पा परस्परांना सांगितलं की आम्ही आपल्या पण निवासस्थानी असं काही करू, काही लोक आले तर बरं होईल. तर आपण त्यांना उदाहरणार्थ करण्याची परवानगी दिली. ते गृहस्थ त्यांच्याकडे यायला लागले, त्यांच्या सहकुटुंब ते यायला लागले आणि बऱ्याच वेळा त्या गीतेचे प्रवचनं त्यांच्या घरात झाले. आणि साधारणपणे आप्पा परस्परांना असं वाटायला लागलं की ती प्रवचनं ऐकल्यावर की सध्याच्या युगात, कलियुगात सर्वसामान्य माणसाला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर गुरुशिवाय तरुणोपाय नाही. आणि त्यांनी आपल्या त्या प्रवचनातनं सगळ्यांना त्या ग्रस्तांनी पटवून दिलं आणि आप्पांना देखील ते पटलं. त्यामुळे चातुर्मास समाप्तीनंतर आप्पांनी त्यांना असं विचारलं की माझे गुरु होऊन मला आपण मार्गदर्शन करा, असं मी त्यांना सांगितलं. आणि त्या ग्रस्तांनी देखील त्याला मान्यता दिली आणि 2 महिन्यांवरची तारीख मुकरर केली, निश्चित केली आणि तुम्ही माझ्याकडे या तिकडे. आणि मग त्यांच्या गावी हे अप्पा परांजपे बसने वगैरे गेले, घर शोधून वगैरे काढलं आणि तोपर्यंत संध्याकाळ झाली, अंधार पडला. ते गेले तर ते गृहस्थ कुठेतरी गावाला निघून गेलेले होते. म्हणजे ह्यांना बोलवलं पण ते गावाला गेले होते. ह्यांना गुरुमंत्र द्यायचा होता, ते गावाला गेलेले होते. आणि मग या ठिकाणी त्यांच्या सौभाग्यवती घरी होत्या. त्या आता सौभाग्यवती अप्पा परांजपेंच्या घरी आलेल्या असा परिचय होता. आणि मग दुसरीकडे काही सोय नसल्यामुळे त्यांच्या घरातच त्यांना त्या रात्री मुक्काम करावा लागला. आणि त्या ठिकाणी मुक्काम केला. त्या ज्या मालकीणबाई होत्या त्यांचे बंधू पण त्यांच्या घरी होते. आणि मग आप्पा आणि ते बंधू एका खोलीमध्ये झोपले आणि मालकीणबाई देवाच्या पुढे बसून जपजाप्य त्यांचं चालू होतं. त्यांना झोप लागली आणि अर्ध्या तासात काय झालं कोणास ठाऊक की त्यांना खडबडून जाग आली आणि एक मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. मोठा स्फोट झाला आणि ते झोपलेले होते. त्यांची कॉट उलटी पालटी झाली आणि भूकंप व्हावा तसं वाटलं त्यांना. आणि त्यातनं ते सावरून उठतात तो कानावर स्पष्ट शब्द आले की तू परत जा. त्या शब्दात विशेष जरब होती. आणि मग अप्पा परांजपे त्यामुळे घाबरले आणि सगळीकडे बघितलं तर बाकी कोणालाच काही असं वाटत नाहीये काही भूकंप वगैरे झालाय. अप्पांनाच कॉट उलटी पलटी झालं का वाटलं. अर्थात तिथे भूकंप वगैरे काही झाला नव्हता. हे अप्पांचेच भास होता. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी देवाची क्षमा मागितली आणि सांगितलं की उद्याला मी माझ्या घरी निघून जाईन. आणि त्याप्रमाणे त्यांनी घरी आले. घरी आल्यानंतर फार विचार त्यांच्या डोक्यात घोळत होते की असं कसं काय झालं, आपल्याला हे स्वप्न कसं घडलं, आपल्याला हा भास कसा काय झाला, आपलं काय चुकलंय. आणि मग त्यांच्या एकदम लक्षात आलं की आपण बऱ्याच दिवसात नगरला गेलेलो नाही आणि आता दत्तजयंती आलेली आहे तर आपण दत्तजयंतीला दर्शन घ्यावं. म्हणून ते दत्तजयंतीला नगरला सहकुटुंब दर्शन घेण्यासाठी गेले. आणि त्या ठिकाणी गुरुदेवांनी त्यांना बघताच म्हणले, आप्पा तुम्ही नगरला कसे आलात, काहीतरी विशेष घडलेलं दिसतंय, त्याशिवाय तुम्ही येणार नाही नगरला. अर्थात विशेष घडलेलंच होतं. जे घडलंय ते त्यांना गुरुदेवांशी बोलायचंच होतं पण एवढ्या गर्दीत ते शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी सांगितलं की मी रविवारी परत आपल्या दर्शनाला येतो आणि मग आपल्याला सविस्तर सांगतो. आणि मग त्याप्रमाणे ते गेले आणि रविवारी परत नगरला गेले. आता नगरला गेल्यानंतर
गुरुदेवांनी ना स्पष्ट विचारलं, विशेष काय घडेल ते सांगा मला. आणि मग ही हकीकत तपशीलवार सांगितली. आणि श्रीगुरु त्याच्यावर गंभीर झाले आणि म्हणले, "आप्पा, तुमची खूप मोठी चूक झाली." तर माझी चूक काय झाली हे मला पण कळलं होतं. पण ती चूक झाली काय काय चूक झाली हे माझ्या लक्षात येईना. असं मी गुरुदेवांना म्हणताच आपले महाराज आप्पा परांजपेवर चिडले. आणि या मार्गात एक महत्त्वाचा नियम आहे की एखाद्या साधकाने जर कुणाचा गुरुमंत्र घेतला असेल तर त्या गुरूंच्या अनुमतीशिवाय साधकाला दुसऱ्या गुरूंकडे जाता येत नाही. तुम्ही माझी परवानगी न घेता त्या सद्गुरूंकडे कसे गेलात? आता आप्पांना मुळात तो गुरुमंत्र दिला होता हेच कळलेलं नव्हतं. मग त्यांनी सांगितलं, म्हणजे आप्पा त्यांना असं म्हणले की आप्पा लिहितायत की मी जरा उद्धटसारखाच वागलो. मी त्यांना म्हणालो की तुमची परवानगी कशाला घ्यायला पाहिजे, तुमचा माझा संबंध कुठे आला? आणि मग श्रीगुरू अजून त्यांच्यावर थोडे त्यांना राग अनावर झाला आणि म्हणले, असं काय? मग ठीक आहे म्हणे, तुम्ही प्रथम भेटीत आलात तो प्रसंग आठवतोय का? मग त्यांनी तो प्रसंग आठवून दिला. आणि मग त्यांनी तरी आप्पांना ते काही कळेना आणि मी नमस्कार केला, जयंतराव फाटक्यांनी नमस्कार केला म्हणून मी तुम्हाला साष्टांग नमस्कार घातला वगैरे वगैरे सांगितलं. आणि हेतू होता तो पण सांगितला. मग ते म्हणले, आपण मला एक मंत्र सांगून रोज जप करा असं सांगितलं. आपले महाराज त्यांना म्हणाले की मी तुम्हाला तो गुरुमंत्रच दिला होता. तर त्याच्यावर आप्पांनी असं विचारलं की मी त्यावेळी पूजा अर्चा प्रसाद हार उदबत्ती वगैरे काहीच आणलेलं नव्हतं, आपलं काहीच पूजन केलेलं नव्हतं, आणि मग त्याला कसं काय गुरुमंत्र म्हणायचं? तेव्हा श्री गुरुदेव म्हणाले आणि महाराज म्हणाले की तुम्हाला कोणी सांगितलं की गुरुमंत्र देण्यासाठी या सर्व गोष्टी लागतात? गुरुमंत्र परगावी सुद्धा देता येतो. मी अजूनपर्यंत कोणालाही पहिल्या भेटीत गुरुमंत्र दिलेला नव्हता, पण तुम्हाला तो दिला, त्याची तुम्हाला किंमत नाही. हा सर्व शिक्षणाचा प्रकार आहे. तुम्ही सर्व सुशिक्षित म्हणण्यानं असं वाटतं, त्यामुळे हे असं झालेलं आहे. या ठिकाणी मात्र गुरुदेवांनी आप्पा परंपरा सांगताना दोन गोष्टी आपल्याला सांगितल्यात की गुरुमंत्र देण्यासाठी कोणती औपचारिकता लागत नाही. हे जे सामान्य गुरु असतात, म्हणजे मानवी गुरु असतात, त्यांच्याकडे या सगळ्या फॉर्मॅलिटीज असतात. पण ईश्वराची अनुग्रह ज्यांना प्राप्त झालाय त्या गुरूंनी, त्या सत्पुरुषांनी आपल्याकडे निव्वळ दृष्टी टाकली तरी ती गुरुकृपाच असते, तो गुरुमंत्रच असतो. आता मी मगाशी सांगितलं की आमच्या गुरुदांनी आम्हाला कोणताही गुरुमंत्र दिला, मला तर काही गुरुमंत्र दिलेलं नाही आहे, परंतु त्यांच्या पहिल्या भेटीतच आमच्यावर त्यांनी तो परिणाम केलेला आहे. आणि आम्हाला एवढंच सांगितलं की स्मरण विसरू नका, रोज नित्य स्मरण करत जा. आणि मग आप्पा परंपरांना पहिल्या भेटीत गुरुमंत्र मिळाला होता आणि आपण दुसरीकडे गेलो ही त्यांना चूक कळली. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी गुरुदेवांची क्षमा याचना देखील केली आणि अक्षरशः ते सातत्याने त्यांच्याकडनं अश्रुपात होत होता. आणि मग शिष्य म्हणून माझा स्वीकार केला, मला अज्ञानामुळे हे घडले असं ते अर्थात गुरुदेवाने हे मान्य केलं की तुम्ही मुद्दाम काही केलेलं नाही, तुम्ही अज्ञानापोटीच केलेलं आहे, म्हणून तुमची एवढ्यावर सुटका झाली. सद्गुरू पुढे जे काय म्हणतात ना ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. सद्गुरू म्हणतात पुढे आपले की तुम्ही मुद्दाम केलं असं तर खूप मोठी शिक्षा झालीच, पण तुम्ही अज्ञानापोटी केलं म्हणून तुम्हाला परत जा असा जो आदेश मी दिलेला नाही, तो माझ्या श्री गुरुदेवांनी म्हणजेच नरसिंह महाराजांनी दिलेला आहे आणि तुम्हाला परत जाण्याची आज्ञा केली. माझे गुरुदेव म्हणजे स्वामी नरसिंह सरस्वती प्रत्यक्ष दत्तात्रयाचे अवतार आहेत. त्यांनी तुम्हाला आज्ञा करावी इतकी तुमची लायकी नाही, पण मी येथे गादीवर बसून सर्वसामान्यांचा उद्धार करण्याचे व्रत हाती घेतले ते योग्य आहे. आणि असे शिष्य तयार करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, गुरुमंत्र देणे हे माझे कार्यच आहे. ते त्यांच्या इच्छेनुसार चालले याची पावती अशा रीतीने तुमच्या अनुभवातनं गुरुदेवांनी दिलेली आहे. मला दिली असं गुरुदेव म्हणतात. अर्थात हा देखील गुरुदेवांचा विनयच आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की आपले श्रीगुरू, आपले महाराज परमपिंडी रामकृष्ण सरदार महाराज हे गुरुपदावर विराजमान आहेत. 7व्या वर्षी त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षी श्रीमद नरसिंह महाराजांनी त्यांना जेव्हा दर्शन दिलेलं आहे त्याच दिवशी त्या नरसिंह महाराजांनी
त्यांना आपल्या सम केलेलं आहे, आपल्या सम केलेलं आहे. आणि मग त्यांना हे सगळे अधिकार प्रदान केलेले आहेत. आणि मग त्यानंतर आप्पा परांजपे यांनी गुरुचरणाशी ते एकनिष्ठ झाले आणि बराच वेळ ते सातत्याने नगरला दर्शनाला वगैरे येत असत आणि योग्य ती सेवा देखील त्यांनी केलेली आहे. आणि त्यांनी आप्पांनी मान्य केलं की आपण मला सहाय्य केल्याशिवाय हे जमणे अशक्य आहे. आणि मग गुरुदेवांनी त्यांना सहाय्य केलं आहे. मी तुमची परीक्षा बघत होतो असंही सांगितलं आहे. आता आप्पा परांजपेंनी ही या प्रसंगानंतर आता काय माहिती का, गुरु आणि भक्त यांच्यात हे असे काही ना काहीतरी प्रसंग येत असतात. पण आप्पांनी देखील या गुरुचरणाची विशिष्ट अशी चांगली सेवा केलेली आहे. आणि मला असं आठवतं आहे की आप्पा परांजपे जिथे त्या औंध रस्त्यावर ही अर्नामेंट रिसर्च इन्स्टिट्यूटचे काय त्यांचं नाव आहे त्या ऑफिसचं, अर्नामेंट काहीतरी 2-3 ते नंतर बँगलोरला होते ते आहे. पण अर्नामेंट रिसर्च हे आहे एस्टॅब्लिश, त्याचे त्या ठिकाणी क्वार्टर्स आहेत. त्या ठिकाणी एक ते औंध रस्त्यावर, युनिव्हर्सिटीपासून औंध रस्त्यावर तिथे आहे त्यांचं निवास. तर त्या ठिकाणी देखील गुरुदेव अनेक वेळा आप्पांच्या घरी गेलेले आहेत आणि मी आप्पांच्या घरी गुरुदेवांच्या दर्शनालाही गेलेलो आहे. म्हणजे गुरुदेव घटकाभर एखाद्यावर रागवले की ते हयातभर रागवले असं अजिबात नसतं. या श्रीगुरु पदावरच्या व्यक्तीचा राग हा तेवढ्या प्रसंगापुरता, तेवढ्या क्षणापुरता असतो. त्यांनी केलेली कृपा ही अखंड कृपा असते, पण राग हा त्या क्षणापुरता असतो. हे आपण या ठिकाणी आप्पा परांजपेंच्या उदाहरणातनं सर्व भक्तांनी समजून घेतलं असलं पाहिजे. तर आप्पा परांजपेंचा जो अनुभव आहे तो एक विशिष्ट म्हणजे अशा प्रसंगी काय होऊ शकतो. गुरुदेव एखाद्याला जेव्हा गुरुमंत्र देतात आणि त्या गुरुमंत्राच्या विसर त्या भक्ताला पडल्यानंतर काय होऊ शकतं हे आपल्या सगळ्या भक्तांना कळावं. अर्थात आप्पांनी हा अनुभव 93 सालीच लिहून ठेवलेला आहे. पण आपण सगळे हे वाचतो अशातला भाग नाही. तुम्ही या माध्यमातून, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सगळ्यांना कळावं, आपल्या गुरुदेवांचा मोठेपणा कळावा आणि आपल्या गुरुदेवांचं गुरुस्वरूप कळावं. यातनं देखील आपल्याला गुरुदेवांचं गुरुस्वरूप कळतंय ना, की श्रीमद नरसिंहजी महाराजांनी त्यांना श्रीगुरु पदावर विराजमान केलंय, हा त्याचा अर्थ आहे. ते असं म्हणतायत आपले गुरुदेव की या गादीवर बसून, आता आपल्याकडे गादी परंपरा नाही असं गुरुदेव सांगितले, पण जे गुरुदेव खुर्चीवर बसले होते ती नरसिंहजी महाराजांच्या श्रीगुरुपदाची खुर्ची आहे असा त्याचा तो अर्थ होतो. आणि माझ्यावर ही जबाबदारी आहे की शिष्य तयार करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, हे गुरुदेव स्वतःच्या मुखातनं म्हणतायत. हे गुरुस्वरूप ओळखण्याकरता हा आप्पा परांजपे यांचा अनुभव फार चांगला आहे. मला फार कौतुक असं वाटतंय आप्पा परांजपेंचं की त्यांना जरी ह्याच्यात थोडा जाहीरपणे असं सांगण्यात कमीपणा कमीपणा न वाटता त्यांनी मोठ्या मनमोकळेपणाने हा अनुभव सगळ्यांना शेअर केलेला आहे आणि त्याच्यातनंच त्यांच्या मनाचा मोठेपणा आपल्याला कळतो. आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव दत्त.